नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सखी, आपल्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात आणि एका महत्त्वाच्या टप्प्यावर एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागतो, तो म्हणजे आपल्या करिअरचा. कारण जर आपल्याकडून करिअर चुकीचं निवडलं तर आयुष्यभर आपली फरफट होत असते. म्हणूनच आपल्यामध्ये क्षमता कोणत्या आहेत, आपली आवड कशात आहे, आपण कशामध्ये जास्त प्रगती करू शकतो, या सगळ्यांचा विचार करणं खूप महत्त्वाचं असतं. आणि कालच 12वीचे रिझल्ट लागलेले आहेत. याच अनुषंगाने करिअर निवडताना काय करावं याविषयीच आता आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपले विषय काय आहे ते पाहूया. आपला विषय आहे करिअर निवडताना. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तशीच तज्ज्ञ व्यक्ती आज आपण इथे आमंत्रित केली आहे. आज आपल्या बरोबर आहेत सुचित्रा सुर्वे. नमस्कार सुचित्राजी. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. सुचित्रा सुर्वे ह्या गेली 15 वर्ष ग्रोथ सेंटर या व्यवसाय मार्गदर्शन करणाऱ्या संस्थेत संचालक म्हणून कार्यरत आहेत. भारतात व परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करतात. अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे करिअर विषयक लेख नियमितपणे येतात. विद्यार्थी तसेच शिक्षक आणि कंपन्यांना सॉफ्ट स्किलच्या त्या कार्यशाळाही घेतात. आज आपण त्यांच्याकडूनच करिअर कसं निवडावं, त्याची काय काळजी घेतली पाहिजे, या सगळ्यांविषयी जाणून घेऊयात. कार्यक्रमात तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक आणि मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करावा. आज आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे करिअर निवडताना आणि आपल्याबरोबर आहेत सुचित्रा सुर्वे. मॅडम, कार्यक्रमात तुमचं खरंच पुन्हा एकदा स्वागत. खूप महत्त्वाचा विषय आहे आणि काल रिझल्ट लागले आहेत. सगळं टेन्शन मुलांवर, पालकांवर, सगळ्यांवरच असतं. खरं तर आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगात जो तो नुसता धावत असतो, त्याला प्रगती करायची असते. पण ही प्रगती करताना ते सगळं अवलंबून असतं त्याच्या करिअरवर. मग मुळात मला असा प्रश्न विचारायचा सगळ्या पालकांना, मुलांसाठी, आमच्यासाठीही, करिअर म्हणजे नेमकं काय? आय थिंक पूनम खूप छान प्रश्नाने सुरुवात केली आहेस. एकतर आधी 10वी 12वी जे मार्कांनी पास झाले त्या मुलांना सगळ्यांना अभिनंदन आणि बेस्ट विशेस. कारण इथून पुढे खरी करिअरची वाटचाल सुरू होणार आहे. हा एक कॉमन प्रश्न झालाय की 10वीचाही मुलगा विचारतो मी कोणतं करिअर करावं, किंवा जो वर्किंग प्रोफेशनल आहे तीही व्यक्ती म्हणते की माझं करिअर कुठे चाललंय मला माहिती नाहीये. अशा वेळेस समजून घेणं गरजेचं आहे की करिअर म्हणजे कोणता कोर्स किंवा कोणती एखादी नोकरी नाहीये. बरोबर. किंवा तुम्ही एका क्षेत्रामध्ये काम करत आहात किंवा कार्यरत आहात म्हणजे तुमचं करिअर घडतं असं नाही. करिअर ही एक आयुष्यभराची वाटचाल आहे. कारण आजकाल तुम्ही बघाल तर 5वीच्या मुलांनाही असं सर्रास प्रश्न विचारला की तुला कशात करिअर करायचंय. म्हणजे मुळात त्यांच्या डोक्यात ही संकल्पना नक्की काय ते तुम्ही सांगा. खरंच करिअर म्हणजे एक आयुष्याची वाटचाल आहे जिथे आपण कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतोय, कुठल्या क्षेत्रामध्ये नोकरी करतोय, कशा प्रकारची नोकरी करतोय, आपला जॉब प्रोफाईल काय आहे, त्याचबरोबर वेळोवेळी लागणारं प्रशिक्षण आणि अपडेशन, आपण ज्यांना म्हणतो नवीन नवीन गोष्टी शिकणं किंवा जे काही नवीन तंत्रज्ञान येतंय ते आपण आत्मसात करून आपण जी वाटचाल करतोय आयुष्यभराची, मग कोणाच्या हाताखाली नोकरी करणं किंवा स्वतःचाही जॉब, सेल्फ एम्प्लॉयड असणं, व्यवसाय असणं, काहीही असू शकतं. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की मला इंजिनियर व्हायचंय, म्हणजे इंजिनियरचं करिअर कधी घडतं, ऍडमिशन मिळाली म्हणजे मी इंजिनियर झालो, किंवा नोकरी लागली पहिला दिवस आहे आता माझं करिअर घडलं. हे करिअर घडणं ही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. असं म्हणू शकतो का की करिअर घडणं ही जी प्रक्रिया आहे म्हणजे आयुष्याच्या शेवटपर्यंत आपण खरं तर ती प्रोसेस करत असतो. अगदी योग्य, अगदी योग्य. कारण आपण पाहतो की बरेचशी जण शिक्षण एका विषयात घेतलेलं असतं, नोकरी एका विषयात, आणि फायनली ते मे बी पॅशन म्हणून काहीतरी वेगळं करत असतात. तर हा फुल लाईफ स्पॅन आपण असं म्हणू शकतो. पण मग सुचित्राजी, करिअर निवडताना मुळात कोणत्या घटकांचा विचार प्रामुख्याने व्हायला पाहिजे? कारण मला ही गोष्ट आवडते म्हणून मला डॉक्टर व्हायला आवडतं म्हणून मी होणार असं नाहीये. मग कुठल्या घटकांचा आपण विचार करायला हवा? घटकांचा विचार म्हणजे आपण सर्वात प्रथम आपली क्षमता काय आहे, आपल्याला काय आवडतं हे नेहमीच आपण विचार करत असतो. आणि सध्या जर तुम्ही पाहाल की सगळीकडे एकाच गोष्टीवर फोकस आहे की फॉलो युअर हार्ट, फॉलो युअर पॅशन किंवा फाइंड युअर पॅशन असा प्रकार आहे.
पण त्याचबरोबर आपल्याला काय जमणार आहे, झेपणार आहे, Yes. तेही महत्वाचं आहे. बरेचसे कोर्सेस जे आपण आहेत त्यांचे आपण मे बी पुढच्या प्रश्नामध्ये घेऊ. ह्यांचं स्वरूप काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो. आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, अल्टिमेट करिअर गोल काय आहे, बरोबर. आपल्या स्ट्रेंथ्स किंवा वीकनेसेस आपण म्हणतो की जमेची बाजू किंवा आपल्या उणीवा काय आहेत, ह्या बरोबर. गोष्टी देखील आपल्याला विचार कराव्या लागतात. आणि त्याचबरोबर आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, फायनान्शियल स्टँडिंग कशी आहे. म्हणजे हे ज्या 2-3 गोष्टी तुम्ही सांगितल्या त्या खूप महत्वाच्या आहेत. मी असं म्हणू शकते की अधोरेखित मुद्दा की फायनान्शियल आपली कंडिशन कशी आहे, जबाबदाऱ्या किती आहेत आणि जमेची बाजू काय आणि आपल्या उणीवा काय आहेत. म्हणजे आपल्या उणीवा काय आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे, नाही का? ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. काय सांगाल म्हणजे त्याविषयी अजून? काय होतं माहितीये, आपण जेव्हा शाळेत शिक्षण घेतो म्हणजे आपली शिक्षण प्रणाली किंवा शिक्षण पद्धती जी ती एका पिरामिड शेपमध्ये आपण सगळे आधी विषय शिकत असतो. मग हळूहळू त्याला आपण एक टेपर करत एक टॉपवर पोहोचतो की मला ह्या एका विषयात पुढे जाऊन स्पेशलायझेशन करायचंय. तर अशा वेळेस मुलांनी थोडं त्रयस्थ दृष्टिकोनाने स्वतःकडे बघावं, पालकांनी देखील बघावं की मला नेमकं काय जमतंय. मी घोकमपट्टीद्वारे शिक्षण कंप्लीट करते आणि मार्क मिळवते की खरंच मला खरंच त्याचं ज्ञान आत्मसात करते. Absolutely. आपल्याला एक फोन आलेला आहे. जमीर सय्यद आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. ऑटोमोबाईल डिप्लोमा नंतर करिअरच्या संधी काय आहेत? तुमचा प्रश्न परत विचारा. ऑटोमोबाईल झाल्यानंतर करिअरच्या संधी काय आहेत? हॅलो. हॅलो मॅडम, डिप्लोमा ऑटोमोबाईल झाल्यानंतर करिअरच्या संधी काय आहेत पुढे? बरं बरं, धन्यवाद समीरजी. आय थिंक ऑटोमोबाईल डिप्लोमा झाल्यावर करिअरच्या संधी काय आहे? एकतर त्यांच्याकडे 2-3 संधी आहेत. जर त्यांना शिक्षण पुढे सुरू ठेवायचं असेल तर आयदर ग्रॅज्युएशनसाठी ऍडमिशन घेऊ शकतात किंवा लॅटरल एंट्री बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग मध्ये त्यांना मिळू शकते. किंवा जर त्यांना स्वतःचा पुढे जाऊन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तेही करू शकतात, कारण ऍडव्हान्स डिप्लोमास पण आहेत, तिथेही जाऊ शकतात. तर असे 2-3 त्यांच्याकडे पर्याय options आहेत. आहेत, नोकरी किंवा शिक्षण दोनापैकी एक ते करू घेऊ शकतात. शकतात. सुचित्राजी, मला विचारायचं की जसं तुम्ही सांगितलं की खरंच आपल्या जाणीवा, उणीवा, जबाबदाऱ्या सगळ्यांचा विचार करायला हवा करिअर निवडताना. मग मुळात जसं आजकाल सुरू झालंय की ट्रेंड झालाय की 4वी-5वीच्या मुलांनाही विचारायचं की तुला कशात करिअर करायचं. मग आपल्या करिअरचं एवढ्या महत्वाच्या गोष्टीचं प्लॅनिंग कधीपासून करावं? प्लॅनिंग आपण आय थिंक जेव्हा आपण करिअर करण्यासाठी तयार असतो किंवा मला स्वतःचं काहीतरी एक आयडेंटिटी तयार करायची आहे किंवा मला एका कामामध्ये स्वतःची काहीतरी एक ओळख निर्माण करायची, हे कुठेतरी जेव्हा मुलांना लक्षात येतं की मला हे करायचं आहे, आय थिंक तेव्हापासून प्लॅनिंग आपण सुरू करू शकतो. आता इथे एक ट्रेंड असं, जसं पुन्हा तुम्ही म्हणालात की लहानपणापासून आपण आधीपासून मुलांच्या मनावर बिंबवायला लागलोय की काहीतरी तुला करायचंय, काहीतरी वेगळं करायचंय, स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. योग्य आहे, पण ही ती वेळ नाही, 4वी-5वी ही वेळ नाही. कारण का तेव्हा मुलांना शिक्षणामध्ये रमायला हवं, विषय समजून घ्यायला हवेत, हे पुढे त्यांना कसे उपयोगी ठरतील ह्याच्यावर फोकस करायला, म्हणजे डेव्हलपमेंटवर फोकस करायला, त्यांचा विकास जास्तीत जास्त त्यांच्याकडून करून घेता आला पाहिजे. ऍब्सोल्युटली. कारण पुढे जाऊन कोणाची क्षमता कुठल्या एरियामध्ये येऊ शकते, आपण काय काय गोष्टी करू शकतो ह्याच्यावर आपण फोकस चांगला करू शकतो. अगदी खरं. आपल्याला एक पुढचा फोन आलेला आहे. प्रतीक वानखेडे आपल्याशी बोलतायत नागपूरवरून. नमस्कार मॅडम, मला असं विचारायचं होतं का आपल्याला जर इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे तर त्यातली फील्ड सर्वात चांगली कोणती, जिला स्कोप आहे फ्युचरमध्ये? बरं, धन्यवाद प्रतीक. पुन्हा आपल्याकडे ज्याला स्कोप आहे पण मुळात जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या जाणीवा, उणीवा किंवा कशामध्ये आवड आहे, काय सांगाल त्यांना, काय मार्गदर्शन कराल? फ्रँकली स्कोप हा नुसता फील्ड किंवा एका कोर्समध्ये नसतो, हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो. कारण आपण तेव्हाच आपण पाहतो की आता आपण एका स्टार्टअप जनरेशनमध्ये आले जिथे वेगवेगळे विषय, वेगवेगळे एंटरप्रेन्युअर्स, बिझनेसमॅन्स आलेले आहेत. हे कुठून येत आहेत, हे विषय त्यांचे वेगळे आहेत. त्यांना माहिती आहे की मी ही गोष्ट करू शकतो, ह्याची गरज आहे समाजाला, हा एक प्रोडक्ट तयार होऊ शकतो. तर स्कोप हा नेहमी व्यक्तीमध्ये असतो. कोर्स किंवा एक इन्स्टिट्यूट ती फक्त एक किल्ली आहे, पहिली पायरी आहे. तुम्ही काय तुम्ही डिग्री करत असाल पण जर तुम्ही EXTCचे बेसिक्सही तुम्हाला माहिती नसतील तर त्या फील्डमध्ये स्कोप तुम्हाला मिळणार नाही, कारण त्याचा जो प्रोसेस आहे, इंटरव्ह्यूज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही परफॉर्म नाही करू शकणार. तर स्टुडंट्स इंजिनिअरिंग एस्पेशली आमच्याकडे जेव्हा येतात काउन्सिलिंगसाठी, प्रश्न हाच असतो की कुठल्या क्षेत्रामधून किंवा स्पेशलायझेशन मधून जास्ती चांगला स्कोप आणि चांगली नोकरी आणि सॅलरी, पगार जास्ती चांगला मिळेल ह्याच्यावर पाहूया. पण
होतं काय, मुलांनी फोकस करायला पाहिजे की आपली कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी कशात आहे, मला हा विषय आवडतोय का, मी ह्याच्यात काहीतरी नाविन्यपूर्ण करू शकतो का, ह्या गोष्टींवर जर मुलांनी खरं फोकस केला तर स्कोप अनलिमिटेड सगळ्या फील्डमध्ये आहे. अगदी खरं आहे की एखादा कोर्स निवडताना काय गोष्टी खूप महत्वाच्या असतात किंवा काय ध्यानात घेतल्या पाहिजेत, काय लक्ष दिलं पाहिजे आपण? ओके, इथे मुलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की असे काही विषय असतात जे आपण शाळेच्या लेवल स्तरावर शिकत नाही, बरोबर. पण तरी त्यांना एक त्याच्याबद्दल एक काय म्हणतात ना, एक अप्रूप असतं की मला काहीतरी एक वेगळं करिअर करायचंय. आमच्याकडे कसं स्टुडंट आलेला ज्यांनी सांगितलं की मला CA व्हायचंय पण मी अकाउंट्स नाही करणार. आता CA करायचंय पण अकाउंट्स नाही करायचं, कारण त्यांना ते आपण रिलेटेड समजतो ते. हो, कारण बुक किपिंग अकाउंट्स हे फार बोरिंग वाटतं, किंवा जसं आपण लोक जनरली म्हणतात की हे एक मोनोटोनस जॉब आहे, एक डेस्क जॉब आहे, एवढं क्रिएटिव्ह नाहीये, तर मला असं काही करायचं नाहीये पण CA व्हायचंय. तर इथे काय होतं की मुलांना ह्याची क्लॅरिटी खूप गरजेची आहे की तुम्ही जेव्हा एक कोर्स निवडता नेमकं त्याचं स्वरूप काय, विषय काय असणार आहेत. कारण आजकालच्या मुलांचं कसं झालंय की कुठेतरी त्यांना सतत काहीतरी प्रॅक्टिकल लागतं, थिअरी कमी पाहिजे असते, जास्त प्रेझेंटेशन किंवा पेशन्स कमी असल्यामुळे प्रत्येक गोष्ट इन्स्टंट हवी असते. अगदी अगदी. तर याच्यामुळे काय होतं, चुकीच्या कोर्सकडे लक्ष गेलं जातं. म्हणून काय होतं, निवडताना तुम्ही कोर्सची कालावधी बघा. काही कोर्स असे आहेत जे म्हणजे मेडिकल सारखं जर आपण फील्ड घेतलं तर 5.5 वर्ष हे किमान लागणार आहेत. त्यानंतर पुढे जाऊन स्पेशलायझेशन करायचं असेल तर 2 ते 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर साधारण 8-8.5 वर्षाचा अभ्यास येतो. जर तुम्ही लॉ सारखंही फील्ड बघितलं तर पुन्हा ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष, पुन्हा 2 वर्ष. तर याच्यासाठी कोर्सची कालावधी काय आहे आणि हे जाणून घेणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर कोर्सचं डिमांड काय आहे. काही कोर्स आहेत जे पूर्ण थिअरी आहे, काही कोर्सेसमध्ये तुम्हाला लॅबमध्ये काम करावं लागणार आहे, काही जे आहेत ते नंबर्स जास्त तुम्ही काम करणार आहात, किंवा काही कोर्समध्ये रिसर्च खूप करावा लागतो. तर हेही जाणून घ्यायचं गरजेचं आहे जे मुलं कम्प्लिटली लक्ष देत नाहीत. किंवा बऱ्याचदा असं होतं की कोर्सेस निवडताना माझ्या मित्राने किंवा माझ्या मैत्रिणीने हा घेतलाय ना तर मीही घेते. ते एक इन्फ्लुएन्स असतंच नेहमी, कारण माझ्या सगळ्यात बेस्ट फ्रेंडनी अमुक एक कोर्स घेतला, किंवा माझ्या काकांनी सांगितलं, किंवा मोठ्या ताईंनी सांगितलं म्हणून तो मी कोर्स घेतला. हा एक, किंवा कोणीतरी आपण पाहतो की यशस्वी झालंय अमुक एका करिअरमध्ये, मग त्या घरातली सगळीच जण त्या कोर्सकडे आपण जात असतात, अगदी वळताना दिसतात. तर मुलं काय करतात की कोर्सचे डिमांड समजून घेत नाही, स्पेशलायझेशन काय आहेत हे देखील मुलांना माहिती नसतं, किंवा करिक्युलम काय असणार आहे, की आपले काय विषय असणार आहेत, कितव्या वर्षी आपल्याला स्पेशलायझेशन येणार आहेत. आणि एक कोर्स आपण जेव्हा करतोय ह्याच्यात 3 वर्ष, म्हणजे काही जण कॉमर्स ह्याच्यासाठी घेतात की मी फक्त 3 तास कॉलेजला जाणार, डिग्री कॉलेजमध्ये, नंतर फावला वेळ आहे. हे चुकीचं धोरण आहे, कारण त्याच्यामध्येही बराचसा अभ्यास असतो. तर निवडताना ह्या 4-5 गोष्टी नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. आणि महत्वाचं, खर्च देखील किती असणार आहे, कुठल्या प्रकारच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जाणार आहात. नुसतं गॅरंटीड किंवा अशा सगळ्या पाट्यांच्या मागे न धावता नेमकं आपल्याला काय जमणार आहे आणि असं वाटतं की आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याआधीच आपल्या युथ किंवा बऱ्याच मुलामुलींच्या डोक्यात एक गणित पक्क बसलंय की स्कोप कशात आहे, त्यातून रिटर्न्स किती आहेत, बस या 2 गोष्टीच असतात. म्हणजे आमच्याकडे येतात, म्हणजे अच्छा मला फक्त 10,000 पगार मिळणार आहे काय हा कोर्स करून, म्हणजे एवढं शिकून फक्त 10,000 का, मग नको, काहीतरी वेगळं. पण हे मुलं लक्षात घेत नाही. जर मी एक XYZ करिअर सांगितलं की तुम्ही साधारण कृषी क्षेत्रात जा, काही केलं तरी आपल्याला शेवटी वरण भात हे अन्नच खावं लागणार आहे, त्या फील्डमध्ये स्कोप आहे, तर किती जण जातील. तर इथे काय होतं की आपण बऱ्याचशा न कळत वेगवेगळ्या इन्फ्लुएन्सर्सकडे वळतो, की सोसायटी काय म्हणेल, स्टेटस, नातेवाईक काय म्हणतील, मी स्वतः कसं सांगू की मी असा एक कोर्स घेतलेला आहे. बऱ्याचदा असं होतं की इतके फील्ड, इतके कोर्सेस आणि इतक्या संधी आपल्या समोर असतात, पण आपण त्यांच्याकडे बघतच नाही. एक जो क्रायटेरिया किंवा एक जे फिक्स झालेला आहे त्याच पायवाटेवर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि अजून एक गोंधळ या मुलांचा काय आहे, मला काहीतरी हटके करायचंय, डिफरंट करायचंय, पण त्याच्यासाठी कोणीही वेगळा मार्ग अवलंबत नाही, त्याच मार्गाने जातायत आणि तेच कोर्सेस निवडतायत. मग त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही वेगळं काय करणार किंवा वेगळं स्वतःचं अस्तित्व कसं निर्माण करणार, हा एक मुलांनी विचार करायला खूप महत्वाचा मुद्दा आहे. सुचित्राजी, तुम्ही सांगितलं की एखादा कोर्स निवडताना ह्या एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. मग आता काल 12वीची परीक्षा म्हणजे रिझल्ट लागला, 10वी मुलं होतात, मग जेव्हा एखादं कॉलेज निवडताना
कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा 12वी नंतरही मुलं जेव्हा कॉलेज बदलतात तेव्हा काय गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे? कॉलेज निवडताना जनरली आमच्याकडे ज्या पालक येतात त्यांचं एकच असतं, तुम्ही टॉप कॉलेजेस द्या किंवा Yes. बेस्ट कॉलेजेस द्या. आमचा मुलगा बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, पण एक पालक विसरतात की ह्या बेस्ट किंवा टॉप कॉलेजेसमध्ये देखील जे मार्क लागतात ते देखील टॉप आणि बेस्टच असायला हवेत. कट ऑफ्स तेवढे आहेत. तर येस, तुम्हाला ऍडमिशन मिळाली तर नक्कीच चांगलं आहे, पण मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये शिकणं केव्हाही चांगलं आहे. तो कोर्स रेकग्नाइज्ड आहे का, त्याला सरकार मान्यता आहे का, हे पाहणं आधी सर्वात गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर काय ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामुळे मुलांचं डेव्हलपमेंट होतं, कुठेतरी आपल्याला तेही पाहायला पाहिजे. अजून एक म्हणजे कॉलेज तुमच्या घरापासून किती लांब आहे हे बरीच जण विसरतात, कारण आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये जर वेळ जाणार असेल आणि तुम्ही एक कुठल्या मोठ्या परीक्षेची तयारी करत असाल आणि थकणार असाल तर मग कॉलेजमध्ये जाऊनही उपयोग नाही. खूप महत्वाचा मुद्दा आहे, नाही का? आपण त्याच्याविषयी बोलूया. एक फोन घेऊया. प्रसाद आपल्याशी बोलतायत जळगाववरून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला. हॅलो मॅम. हा, बोला. असं विचारायचं की मला एमपीएससी यूपीएससी एक्झाम द्यायचे आहेत, तर त्यासाठी कुठला कोर्स असा चांगला आहे की ज्यामुळे मी या एक्झामकडे पण लक्ष देऊ शकतो आणि कोर्स पण करू शकतो? तर तो ऍक्च्युअल सायन्स नावाचा कोर्स मी बघितला आहे, तर त्याबद्दल म्हणजे माहिती द्यायचं. कसा आहे कोर्स? बरं, धन्यवाद प्रसादजी. ह्यांनी एमपीएससी, यूपीएससी आणि ऍक्च्युअल सायन्स असे 3 वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या. एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी असेल तर ऑफकोर्स त्यांच्या परीक्षा ग्रॅज्युएशन नंतरच त्यांना द्यावा लागणार. एक कुठला तरी एक विषय घेऊन पुढे जायचं असेल. बरेचशी मुलं आर्ट्स घेऊन एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करतात आणि हे लक्षात ठेवायला पाहिजे, ह्याच्यामध्ये अवांतर वाचन, जनरल नॉलेज आणि त्या विषयाबद्दलचं प्रभुत्व, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर एक साधारण 2-3 वर्षात, तर त्यांनी कितवीत आहे ते सांगितलेलं नाहीये, पण 2-3 वर्ष छान तयारी करायला हवी. ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर इंटरव्ह्यूजची पण तयारी करायला हवी, कारण आधी एक सीसॅट फर्स्ट असते आणि त्याच्यानंतर मेन्स आणि प्रिलिम्स वगैरे असणार आहेत. सो ते त्यांना लक्षात घेतलं पाहिजे. सो आता तयारी तशी करू शकतात. आणि ऍक्च्युअल सायन्स बेसिकली हे जर स्टॅटिस्टिक्स आणि गणित ह्याच्यावर त्याचं प्रभुत्व असेल तर इन्शुरन्स ह्या सेक्टरमधलं एक फील्ड आहे जी वेगवेगळ्या लेवलच्या परीक्षा देऊन ह्या पुढे जाऊ शकतं. तर नेमकं यांनी बॅकग्राऊंड सांगितलं नसल्यामुळे ही बेसिक माहिती फक्त देते. आपला एक पुढचा फोन घेऊया. अलका आपल्याशी बोलतायत रायगडवरून. नमस्कार. नमस्कार. माझी मुलगी 12वीला आता सायन्स मधून, तर पुढे बीएड करायचं, त्यासाठी काय करायचं तिने? बरं अलका. ओके. बीएड ही ग्रॅज्युएशन नंतरची प्रोसेस आहे. तर त्यांनी बीएससी कुठल्याही एका विषयात घेऊ शकतात, म्हणजे जो त्यांना विषय पुढे जाऊन शाळांमध्ये शिकवायचा असेल तो विषय ते घेऊ शकतात आणि नंतर ग्रॅज्युएशन नंतर बीएडच्या कोर्सला ऍडमिशन घेऊन त्या टीचर म्हणून रुजू होऊ शकतात. खरं तर आज आपण चर्चा करत आहोत करिअर निवडताना अनेक गोष्टींचा आपण विचार करत आहोत, पण हे करिअर निवडताना काही चाचण्या देखील आहेत. आपल्याला एक फोन आलेला आहे. डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. मी ऑर्थोपेडिक सर्जन आहे. तर माझा प्रश्न असा होता की कोणतंही करिअर निवडताना तुम्ही त्याला वेळ किती देता आणि त्याला वेळ किती लागणार आहे, म्हणजे तुम्हाला रिटर्न मिळण्याकरता, हातात पगार येण्याकरता किंवा कमाई येण्याकरता, आणि त्याच्यामध्ये तुम्ही फीज आणि इन्व्हेस्टमेंट आणि वेळ आपण किती देतो आणि त्याच्यामधून आउटकम कधी येणार आणि किती येणार याचा आपण जरूर विचार करायला पाहिजे. असं करिअर निवडताना आपण करणं गरजेचं आहे की नाही, आपलं काय मत? धन्यवाद. खरं तर मगाशी जसं तुम्ही सांगितलं की एखादं असं वकील व्हायचे किंवा काय, तर जो कोर्सचा कालावधी आहे तो तर लक्षात घेणं खूप महत्वाचंच आहे. त्यांनीही तोच प्रश्न आपल्याला केलेला आहे की तुम्हाला काय वाटतं त्यातून किती रिटर्न्स येतील किंवा काय? कसं आहे, प्रॅक्टिकली जर आपल्याला विचार करायचा असेल तर हो, आर्थिक गोष्टींची किंवा आर्थिक बाजूकडे लक्ष देणं गरजेचं आहे की आपण किती इन्व्हेस्ट करतो आणि त्याचा रिटर्न किती आहे. पण प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा शिक्षणाला आपण पैशांच्या आधारावर किंवा नोकरीला नुसतं पैशांच्या आधारावर तोलणं हे चुकीचं होईल. त्याच्यासाठी मी आधी म्हणालेले की आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्या अनुषंगाने हा प्रत्येकाचा निर्णय असू शकतो. कारण ह्याच्यासाठी काही सेट फॉर्म्युला नाहीये की आपल्याला एवढेच पैसे कमवायचे किंवा किमान पैशांमध्ये आपलं भागलं जाणार आहे. ते प्रत्येक परिवाराने, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःसाठी तो विचार करायला किंवा
कुठल्या गोष्टीला आपण प्रत्येक प्राधान्य व्यक्तीवर ते देतो अवलंबून असतं. ते आपण कुठल्या गोष्टींना प्राधान्य देतो ह्याच्यावरती अवलंबून राहणार आहे. असतं. पण येस, प्रॅक्टिकली विचार करायला हरकत महत्वाचं नाही. आहे. आपला एक पुढचा फोन घेऊया. अश्विनी आपटे आपल्याशी बोलतायत चेंबूरवरून. नमस्कार. मी अश्विनी आपटे बोलते अनुषा. बोला. माझा मुलगा आता BSc अपियर केला मायक्रोबायोलॉजी. तर त्याला पुढे इंडस्ट्रीयलमध्ये तो आता सध्या म्हणजे इंडस्ट्रीयलमध्ये इंटरेस्ट आहे मध्ये. पण त्याला दुसरा अजून कोणता स्कोप मी त्याला आतापर्यंत आउटस्टँडिंग ग्रेड आहेत सगळ्या. तर पुढच्या त्याला अजून काय मायक्रोबायोलॉजीमध्ये जास्त स्कोप असलेलं कशाला आहे, कोणता करिअर आहे मायक्रोबायोलॉजी ते विचारायचं. बरं. धन्यवाद अश्विनीजी. काय सांगाल तुम्ही, मॅडम? मायक्रोबायोलॉजी म्हणालेले आहेत तर ऑब्व्हियसली इंडस्ट्रीयलमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. फूड इंडस्ट्री, फार्मा इंडस्ट्री किंवा पुढे जाऊन रिसर्चमध्ये त्या जाऊ शकतात किंवा पॅथॉलॉजी या क्षेत्रामध्येही जाऊ शकतात. पण इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की नुसतं BSc करून थांबण्यात अर्थ नाही. पुढे जाऊन MSc किंवा पुढचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. इनफॅक्ट मॅडमनी एक चांगला कॉन्सेप्ट सांगितलं की माझ्या मुलाचं इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे. नेमका इंटरेस्ट कशात आहे, कल कशात आहे हेही शोधणं खूप महत्वाचं आहे. कारण का ह्याची पुढची वाटचाल म्हणजे पुढचा जो मास्टर्स लेवलचा कोर्स असेल, मग तो MSc असेल किंवा कुठला PG डिप्लोमा असू शकतो, ह्याच्यासाठी नेमकं आता कारण पुढे जाऊन आपण एक्सपेरिमेंट करायला एवढा वेळ मिळेल किंवा नाही मिळेल त्या स्टुडंटना. तर एक लक्षात घेतलं की आता ही एक चांगली संधी आहे की नीट पुन्हा विचार करून हा निर्णय घ्यावा. 3-4 ऑप्शन्स तर आधीच दिलेले त्यांच्याकडे आहेत. सुचित्राशी खरं तर काय होतं की मगापासून तुम्ही सांगितलं की करिअर किंवा कोर्स कॉलेज निवडताना खूप महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करावा लागतो. पण तरीही काही वेळेला मुलं मुली थोडे कन्फ्यूज असतात. काय होतं, घरातली आपली मंडळी काही वेगळं सांगत असतात, समाजातून किंवा मित्रमैत्रिणींकडून काही वेगळं सांगितलं जातं. त्यावेळेला आपल्याकडे अशा काही चाचण्यांचा उपयोग करून करिअर निवडीसाठी करता येईल का? आहेत, आपल्याकडे भरपूर चाचण्या आहेत जे आपण करू शकतात. चाचण्यांचं स्वरूप असं आहे की जिथे आपण ज्यांना आपण कॉमनली ऍप्टिट्यूड टेस्ट असं म्हणतो. पण ऍप्टिट्यूड म्हणजे क्षमता. टोटल आपण जर बघू तर सायकोमेट्रिक असेसमेंट हा त्याचा ब्रॉड वर्ड आहे, ज्याच्यामध्ये आपण क्षमता म्हणजे ऍप्टिट्यूड, कल म्हणजे इंटरेस्ट, बरोबर, IQ म्हणजे बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी अशा बेसिक 4 गोष्टींचा चाचण्यांचे प्रकार आपण म्हणू शकतो. हे घटक आपण म्हणू शकतो. प्रकारामध्ये जर म्हटलं तर पेपर पेन्सिल टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत जे आपण घेऊ शकतो. तर मुलांना या चाचण्यांचा फायदा नक्की होतो कारण नेमके आपल्या क्षमता कशात आहेत. नुसती आवड आहे म्हणून एक विषय घेणं किंवा एक कोर्स करणं हे थोडं धक्कादायक किंवा धोकादायक असू शकतं. कारण होऊ शकतं की मला तो विषय समजत नाही किंवा मला तो झेपत नाही किंवा त्याचा जो अभ्यासक्रम जसा आहे तो मला पुढे पेलवता येत नाही. कारण अशी आवड आहे पण माझी क्षमताच नसेल तेवढी. तर अशा वेळेस ह्या चाचण्यांचा खूप उपयोग होतो. इनफॅक्ट आमच्या सेंटरमध्ये अशी बरीच मुलं येतात जे टेस्टिंग करून जातात आणि त्यानंतर काउन्सिलिंग असतं, जिथे तो प्रोफाईल तुम्हाला समजवला जातो की तुमच्या क्षमता या आहेत, तुमची बुद्धिमत्ता या लेवलला आहेत आणि ह्यांचं सगळ्यांचं एक मिश्रण करून हे 2 करिअर्स तुम्हाला जास्ती सुटेबल आहेत. ओके. पण मग सर्वसाधारण हे समुपदेशन कोण करतं? आणि मला महत्वाचा पुढचा प्रश्न माझा असा आहे की कोणत्या वयात किंवा कोणत्या 10वी 12वी नंतर आपण हे टेस्ट करू शकतो? खरं तर समुपदेशन हे कोण करतं हा खूप छान प्रश्न आहे. कारण आपल्या इथे आपण सगळेच जण काउन्सिलिंग करतो. जेव्हा लोन काउन्सिलिंग, कार काउन्सिलिंग सगळं असतं आणि कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये गेलं तर आपल्याला एक काउन्सिलर नक्की भेटते. पण ह्या ज्या चाचण्या आहेत त्याच्यासाठी ज्या काउन्सिलर्स काउन्सिलिंग करतात ते जनरली मास्टर्स इन सायकॉलॉजी किंवा ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन सायकॉलॉजी या क्षेत्रात केलेलं असतं ते प्रोफेशनली क्वालिफाईड आहेत या चाचण्या केल्यानंतरचं काउन्सिलिंग करण्यासाठी. तर हे महत्वाचं आहे की पालकांनी डेझिग्नेटेड आणि प्रोफेशनल काउन्सिलर्सकडे जाणं गरजेचं आहे, ज्याच्यामुळे करिअरचा गोंधळ उडणार नाही. आणि दुसरा जो प्रश्न होता की कधी करावं, करिअर जर निवडीचं असेल तर साधारण 9वी नंतर करणं योग्य आहे. कारण का आपली शिक्षण प्रणाली तशी आहे. आपण 10वी नंतर आपली स्ट्रीम चूज करायला लागतो. तर 9वीत आल्यापासून एक सगळीकडे सुरू होतं की यंदा 9वी, पुढच्या वर्षी 10वी. तर कुठेतरी त्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये करिअर विषयी थोडा एक सिरियसनेस हळूहळू निर्माण होतो. योग्य वेळ आहे असं आपण 9वी नंतर करू शकतो. आपला पुढचा प्रश्न घेऊया. बरं, आपला फोन कट झालेला आहे तांत्रिक कारणामुळे. तर म्हणजे 9वी नंतर ती टेस्ट करणं म्हणजे ही एक योग्य वेळ आपण असं पण त्या मुलाचा कल किंवा क्षमता हे सुद्धा त्या टेस्टमध्ये ओळखून पालकांना सांगितलं जातं.
हो, बऱ्याच वेळा काय होतं की पालकांनी एक मनाशी एक करिअर निवडलेलं असतं की मी हे करू शकलो नाही किंवा माझ्या मुलांनी किंवा मुलीनी अमुक एक क्षेत्रामध्येच करिअर करावं अशी आमची इच्छा आहे. आणि जर त्या चाचण्यांद्वारे काहीतरी असं वेगळं निकष लागला की आपण एक वेगळं करिअर सुचवलं जे त्यांनी विचार केलेला नाही, म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्याकडे एक असे पालक आलेले ज्यांनी विचार केलेला किंवा शाळांमध्ये पण हे असं होतं की ह्या मुलींनी पुढे जाऊन इंजिनिअरिंगच करावं, कारण सगळंच असं वाटत होतं की इंजिनिअरिंगकडेचा कल आहे. कारण काही वेळेला हा प्रश्न मला सगळ्याच पालकांसाठी असं होतं की काही वेळेला आपल्याला नाही कळत आपल्या मुलाचा कल कशात आहे. म्हणजे अगदी 2 दिवस मुलगा हे करतो, 4 दिवसांनी त्याला ते करावं असं वाटतं, आणखी 2 दिवसांनी दुसरं काही करावं असं वाटतं. त्याच्यामुळे त्याचा कल शोधणं ही खूप डिफिकल्ट होतं. कसं इंटरेस्ट हा नेहमी बदलत जाणारा असतो आणि इन्फ्लुएन्सेस आजकाल भरपूर असल्या कारणाने मुलं ही वाहवत पण कधी कधी जातात. मगाशी जसे मी एक्झाम्पल सांगत होते की ती इंजिनिअरिंगसाठी सगळीजण तयार होते आणि सडनली आमच्याकडनं एक सजेशन केलं की तुम्ही मेडिकल का नाही करत, आणि आज ती मुलगी पीजीची तयारी करते, ती एमडी साठी तयारी करते. तर इथे एक आम्ही त्या पालकांना थँक्स म्हणालो की तुम्ही तेवढे ओपन होतात की एका नवीन करिअर किंवा जो आधी तुम्ही विचार केला नव्हता ह्या करिअरकडे सिरियसली लक्ष दिलं. तर मुलांनीही लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला काय जमणार आहे, कारण किमान 5 ते 10 वर्ष, मी किमान फक्त 5-10 वर्ष म्हणते, त्या कार्यात किंवा त्या कार्यक्षेत्रात ते कार्यरत असणार आहेत. तर अशा वेळेस आपल्याला ते जमलं पण पाहिजे, हे महत्वाचं आहे. पण मग ही जी प्रोसेस आता तुम्ही जी सांगताय की फायनान्शियली आहे, आपला कल, आपल्या क्षमता, जाणीवा उणीवा ह्या सगळ्या गोष्टींचा किंवा ह्या टेस्ट आहेत, ह्या सगळ्या गोष्टीतून किंवा मुलाची आवड, मार्कांवर किती भर द्यावा? कसं आहे, मार्क महत्वाचे आहेत, पण नुसतंच मार्कांवर भर देणं आणि मुलांना स्ट्रेस्ड आउट करणं हे चुकीचं ठरतं. कारण ऍडमिशन घेण्यासाठी कट ऑफच महत्वाचे आहेत. तर मुलांनीही थोडं सिरियसली बघायला पाहिजे की आपल्याला जे काही करिअर करायचं आहे किंवा जे काही शिक्षण घ्यायचं असेल त्याच्यासाठी मार्क महत्वाचे आहेत, पण त्याच्यासाठी पूर्ण जग विसरून किंवा स्वतःला स्ट्रेस्ड आउट करून आणि अभ्यासाबद्दल एक चीड निर्माण करणं हे चुकीचं ठरतं. तर मुलांनी असा विचार करायला पाहिजे की जास्ती मार्कांनी कधी त्रास झालेला नाहीये, पण कमी मार्कांमुळे नक्की नुकसान होतं. तर जे आता ह्या वर्षी 10वीत आहेत, 11वीत 12वीत, त्यांना नक्की सांगेन की फोकस ठेवा आणि चांगले मार्क्स मिळवा. आपल्याला एक फोन आलेला आहे, विनायक आपल्याशी बोलतायत सांगलीवरून. नमस्कार. हॅलो मॅडम. बोला. माझा प्रश्न असा आहे की मला 49% पडलेले आहेत 12वीत आता सध्याला. मग मला इथनं बायोलॉजी ग्रुप आहे माझा, इथनं मी कशात करू शकतो? बरं, धन्यवाद विनायकजी. बायोलॉजी त्यांनी घेतलेलं आहे, म्हणजे लाईफ सायन्स ह्या क्षेत्रात त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत. म्हणजे पुढे जाऊन झुओलॉजी, बॉटनी किंवा लाईफ सायन्सेस घेऊन पुढे जाऊ शकतात. पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवर जेनेटिक्स सारखाही कोर्स करू शकतात. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की बायो हा विषय ठेवल्यामुळे रिसर्च फील्ड जास्ती असणार आहे, म्हणजे संशोधन जास्ती असणार आहे. तर त्याची तयारी ठेवायला पाहिजे की आपण एक जेव्हा विषय घेणार आहोत, कारण काय होतं, बरीचशी मुलं जी BSc करायला घेतात त्यांचं असं असतं की मला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला नाही मिळालं म्हणून मी या क्षेत्रात आलेलो आहे. तर अशा वेळेस काय होतं की संशोधनासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स भरपूर आहेत, पर्याय भरपूर आहेत ह्या प्युअर सायन्सेस थ्रू, पण ही मुलं घेत नाही कारण कालावधी भरपूर आहे त्याच्यासाठी. तर ह्याच्यासाठी मी सांगितलेले ऑप्शन्स आहेत, पण तयारी ठेवायला पाहिजे की संशोधनात्मक कार्य करण्याची ती तयारी हवी. अगदी खरं. आपला पुढचा एक फोन घेऊया. अक्षय आपल्याशी बोलतायत अकोल्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. अक्षय. मॅम, माझं 12वी झालेलं आहे आणि इंजिनिअरिंगचे 2 वर्ष मी केले आणि सोडलं, मला जमलं नाही आणि डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. तर आता कळत नाही सर मला मॅडम मला की आता काय करायला पाहिजे, MPSC करायला पाहिजे का दुसरं काही करायला पाहिजे? धन्यवाद अक्षय. ओके. त्यांनी सांगितलं एक कोर्सला त्यांनी ऍडमिशन, इंजिनिअरिंग 2 वर्ष केल्यानंतर त्यांनी सोडलं कारण डोळ्यांचा थोडा. हो, तर मे बी त्यांनी काही स्किल बेस्ड करिअर्सकडे लक्ष द्यायला काही हरकत नाही, जिथे तुम्ही कुठल्या तरी मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंटमध्ये स्वतःचा व्यवसाय तरी सुरू करू शकता किंवा कुठल्याही कंपनीच्या आधारे म्हणजे कामं करू शकता. जर आपण स्किल बेस्ड आता म्हणतोय तर ITIs आणि वोकेशनल कोर्सेस किंवा NCVT किंवा MSBTचे कोर्सेस आहेत, तिथे नक्की जाऊन हा विचारपूस करू शकतो जिथे माहिती मिळू शकते. मला असं वाटतं आता हे जे प्रश्न आपल्याकडे येत आहेत की 12वी झालं किंवा हे झालंय, हा कोर्स केला सोडला,
ह्या वेळेला ह्या चाचण्या आपल्याला थोडी मदत करू शकतात. खूप बरोबर? मदत करू शकतात. खूप मदत करू शकतात. मग मुळात ह्या चाचण्या कुठे होतात आणि सर्वसाधारण किंवा नॉमिनल त्यांचे काय कॉस्ट असते? ह्या चाचण्या सर्व शासकीय म्हणजे शासनाद्वारे देखील होतात आणि प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स पण आहेत. खर्च 100 रुपयापासून 5,000 पर्यंत येऊ शकतो. महत्वाचं काय आहे की तुम्हाला जे समुपदेशन दिलं जातंय त्याच्यामधून आपल्याला एक वाट आणि एक जर्नी तयार होण्यासाठी काही मदत होते का हे महत्वाचं आहे. कारण करिअर काउन्सिलिंग करताना म्हणजे आम्हीही पाहतो पालकांच्या वेगळ्या काहीतरी अपेक्षा असतात की तुम्ही आम्हाला निर्णय द्या किंवा तुम्ही आम्हाला सांगा अमुक एक कोर्स करा. ह्या गोष्टीमध्ये समुपदेशक आपली कशी मदत करतो? समुपदेशकाचा जो रोल आहे तो बेसिकली आहे की तुम्ही एक प्रोफाईल आपल्याला मिळतो की तुमची बुद्धिमत्ता एवढी आहे, तुमची क्षमता ह्या क्षेत्रात आहेत, तर कुठल्या सांगड घालणे ही त्या समुपदेशकाची भूमिका असते. आणि त्यानंतर कुठले त्याच्यासाठी जाण्याचं प्रोसिजर काय आहे ते सांगणं, प्रत्येक कोर्सचं जमेची बाजू किंवा उणीवा हे समजावून देणं, ऑब्जेक्टिव्हली तुम्हाला सांगणं. पण शेवटचा निर्णय हा नेहमी पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असतो. आम्ही त्यांच्या वतीने निर्णय घेऊ शकत नाही, पण तो निर्णय घेण्यासाठी ज्या पॅरामीटर्स लागतात त्याची आम्ही मदत नक्की करू शकतो. पण समजा आता माझा पुढचा प्रश्न तोच आहे की एक समुपदेशकाने त्याला सांगितलं की एखाद्या मुलाने एखादा करिअर किंवा एखादा कोर्स निवडला, पण 12वी नंतर तो एखादा कॉलेज किंवा तो कोर्स पुन्हा चेंज करू शकतो का? किंवा पदवीनंतर त्याने तो कोर्स किंवा करिअरची ती लाईन परत चेंज करू शकतो का? आणि ते कितपत योग्य ठरेल? डेफिनेटली चेंज करू शकतात, पण नेहमी मी एक सांगेन की चेंज करायच्या आधी आपण हे का करत आहोत ह्याचं कारण शोधणं गरजेचं आहे. आवड नाही, जमत नाहीये का उगाच सगळीजण आता म्हणतायत करायचंय किंवा मी जो विचार केलेला तसा हा काय कोर्स निघालेला नाहीये म्हणून मी बदलतोय. तर आधी ह्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यावर येस बदल करणं गरजेचं आहे. आता जो आपल्याला फोन कॉल आलेला की 2 वर्ष इंजिनिअरिंग करून सोडून दिलं, असं काहीतरी वेळेचं नुकसान करण्याऐवजी 12वी नंतर तुम्ही बदलू शकता. आणि ग्रॅज्युएशन देखील आहे आपल्याकडे, कारण आता शिक्षण प्रणाली थोडी फ्लेक्सिबल होत जाते जिथे आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर आपले करिअर्स बदलू शकतो. तसे अभ्यासक्रम देखील उपलब्ध आहेत, तर मुलांनी त्याचा फायदा घेणं केव्हाही योग्य आहे. अगदी खरं. जसं तुम्ही सांगितलं करिअरच्या अनेक वाटा आहेत, अनेक संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत. खरं तर मुला-मुलींचा कल आणि त्याच्यानुसार ते आपलं करिअर निवडू शकतात. आजकाल मुली सगळ्या क्षेत्रात आहेत, पण तरीही आपल्या पालकांची एक काळजी असते की माझ्या मुलीला सुरक्षित करिअर कोणतं करता येईल. हे करिअर निवडताना ह्या टप्प्यावर तुम्ही काय सांगाल? हा नेहमी एक प्रश्न असतो पालक म्हणजे काउन्सिलिंग करताना किंवा मी सेमिनार्स घेतो तेव्हा की तुम्ही सगळं ठीक आहे पण माझ्या मुलीसाठी हे सुरक्षित आहे का? तसं पाहायला गेलं तर मुली सगळ्याच क्षेत्रांमध्ये आहेत. सगळीच क्षेत्र आपण म्हणू शकतो तेवढ्याच प्रमाणात किंवा थोड्याफार प्रमाणात सुरक्षित किंवा असुरक्षित आहेत. इथे आपल्याला मुलींना जास्ती सक्षम करणं गरजेचं आहे की ते ह्या करिअरमध्ये जात आहेत किंवा त्या करिअरचं स्वरूप काय असणार आहे किंवा कामाचं स्वरूप काय असणार आहे. तुम्हाला जास्त थांबावं लागणार आहे, सुट्टीच्या दिवशी काम करावं लागणार आहे की तुम्हाला अशा ठिकाणी जावं लागणार आहे जिथे सगळ्या सुखसोयी नसतील, असेही पॉसिबिलिटी आहे. तर सुरक्षेच्या ऐवजी जर पालकांनी आणि मुलींनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर करिअर त्यांचं जास्त चांगल्यापैकी फुलू शकतं. हे महत्वाचं आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा पालक असतात किंवा मुलंही सांगतात की अजून मी माझ्या करिअरचा काहीच विचार केलेला नाही किंवा माझ्या मुलाने किंवा मुलीने करिअरचा अजून काहीच विचार केला नाही. त्यावेळेला तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन? एकतर काही जणांचं असं असतं की वयाच्या इव्हन 50शीत त्यांना लक्षात येतं की अरे मला हे करायचं होतं, किंवा काही जण असे इतके फोकस असतात की 8वीतच सांगतात मी न्यूक्लिअर फिजिसिस्ट होणार आहे. म्हणजे हा आपल्याला एक विरोधाभास म्हणू शकतो. तर मी काय म्हणेन की मुलांनी किंवा जे विद्यार्थी ह्या अजूनही शिकतात त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला नेमकं कसल्या प्रकारचं कामाचं स्वरूप करायला आवडेल. मला माणसांबरोबर काम करायला आवडेल, मशीन्स बरोबर काम करायला आवडेल, मला टीम मध्ये राहून काम करावं लागेल का आवडेल का मी फक्त टेक्निशियन्स बरोबर काम करीन किंवा मला एक आयडिएशन करायला आवडेल. तर कुठेतरी क्षेत्राचं स्वरूप काय आहे, जॉब प्रोफाईल काय आहे, नेचर ऑफ वर्क काय आहे, या गोष्टींकडे फोकस देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांना थोडं डिसिजन मेकिंग सोपं जाईल. आणि दुसरा एक सर्रास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे करिअर निवडतानाच्या वाटेवर की कोणत्या करिअरमध्ये जास्त स्कोप आहे? स्कोप आय थिंक व्यक्तीमध्येच आहे, नुसता करिअरमध्ये नाही. कारण असं असतं तर मग आपल्याला काही करिअरच
किंवा काही क्षेत्रच नेहमी दिसली असती आणि बाकीची दिसली नसती किंवा तिथे आपल्याला यशस्वी व्यक्तिमत्व भेटले नसते. पण असं नाहीये. मुलांनी कुठलाही करिअर नुसता स्कोपवर अवलंबून धरून करू नये, कारण तो तुम्हाला पुढे धोकादायक होऊ शकतो. आणि जर तुमच्यामध्ये त्या क्षमता, त्या स्किल्स नसतील तर तिथे टिकाव किंवा तिथे निभाव करणं कठीण होतं. आणि खरं तर मला आता हा जो प्रश्न आहे तो आपल्या सगळ्या युवा वर्गाकडून मी तुम्हाला विचारते, सगळी मुलं किंवा मुली, त्यांच्याकडून, विद्यार्थ्यांकडून, की पालकांनी कसं सहकार्य करावं करिअर निवडताना. कारण बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल किंवा आपण सर्रास बघतो की पालक त्याला सांगतात की नाही, त्याला कॉमर्स किंवा आर्ट्स घ्यायचं असेल, नाही तू सायन्सकडे जायचं, किंवा त्याला सायन्स घ्यायचं असेल तर नाही, तुला नाही झेपणार, तू कॉमर्सकडे जा. तर त्यावेळेला पालकांनी कसं सहकार्य केलं पाहिजे. कारण काही मुलं फोकस्ड असतात की मला हे करायचं आणि त्यातून मी हे मिळवणार किंवा माझी क्षमता आहे, मी करू शकतो. पालकांनी कसं सहकार्य करावं. पालकांचा रोल इथे महत्वाचा का होतो, कारण आपण जे सहकार्य म्हणतोय म्हणजे आपल्याला फक्त एक पाठिंबा द्यायचा आहे, पिलर आहे ते. त्यांच्या आम्ही बघितलेले बरेचसे पालक मुलांबरोबर त्यांच्या अभ्यासक्रमात आणि त्यांच्या अभ्यासात एवढे इन्व्हॉल्व्ड असतात की असं वाटतं की तेच 10वी 12वीची परीक्षा देत आहेत. पण असं काय होतं की स्वतःचे काही स्वप्न असतात, तेही त्यांना काहीतरी जोपासायचे असतात, ते मुलांद्वारे ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात. पण असं न करता जे क्षेत्र मुलांनी निवडलंय आणि जर ते क्षेत्र त्यांच्या चाकोरीत बसत नसेल तर त्या क्षेत्राबद्दल थोडी माहिती काढून मुलांना त्या प्रोफेशनल्सशी जरा गाठभेट घालून दिली की नेमकं या क्षेत्रामध्ये काय आहे ह्याची जर माहिती मिळवून दिली तर पालकही थोडे रिलॅक्स होतील की अरे अच्छा, माझला जे वाटलेलं तसं एवढं भयंकर हे फील्ड नाहीये किंवा ह्याच्यातही पुढे जाऊन चांगलं एक आयुष्य किंवा करिअर घडू शकतं. हे पालकांनी विचार करायला पाहिजे. स्वतःची मतं नुसतं न थोपवता, किंवा काही पालक असे असतात मुलांना काही करू दे, आम्ही त्यांना सपोर्ट देतो, म्हणजे हाही सपोर्ट चुकीचा आहे. त्याच्यात योग्य माहिती, ऑब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन शोधणं गरजेचं आहे आणि त्याला लागणारी सगळी जी ऍस्पेक्ट्स आहेत, म्हणजे जी मेहनत लागणार आहे, आर्थिक बाजू आहे, प्रोसिजर्स आहेत, ह्याची जर माहिती मिळून मुलांना जर दिली आणि ऑब्जेक्टिव्हली समजवली तर काही हरकत नाही. करिअर निवडताना या वाटेवर करिअर नियोजनही तितकंच महत्वाचं आहे आणि ते का करावं, काय मार्गदर्शन कराल. करिअर नियोजन आत्ताच्या घडीला खूप गरजेचं आहे, कारण का स्पर्धा वाढलेली आहे. आपण पाहतोय जास्तीत जास्त मुलं शिक्षण घेत आहेत आणि पास देखील चांगल्या मार्काने होत आहेत. त्याच्यामुळे काय होतंय, सीट्स जे आहेत कॉलेजेसमध्ये ते लिमिटेड झालेले आहेत आणि सुशिक्षित पॉप्युलेशन वाढल्यामुळे नोकरीच्या संधी तेवढ्या कमी होत जातात. तर ह्याच्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे की आपल्याकडे किती वेळ आहे, आपल्याकडे क्षमता काय आहेत आणि आपण कुठल्या प्रकारचं काम करू शकतो. आणि जर आपण जो विचार केलेला करिअर किंवा जो कोर्स आपण ठरवलेला करायचा तो जर आपण नाही प्रवेश घेऊ शकलो तर माझ्याकडे एक बॅकअप ऑप्शन काय आहे ते देखील महत्वाचं. आणि ते बॅकअप असं असायला पाहिजे की ते पुन्हा तुमच्या क्षमता आवडी अनुसारच असायला पाहिजे. एक गोष्ट मिळाली नाही म्हणून दुसरं काहीतरी करणं, डिप्रेशन मध्ये न जाता. मला म्हणायचं की आजकाल काय झालंय की जसं तुम्ही सांगितलं की धावपळीचं युग, स्पर्धात्मक युग झालं, प्रत्येक जण धावतोय आणि एखादी गोष्ट त्या टार्गेटपर्यंत मी नाही पोहोचलं तर ते येणारं डिप्रेशन हे सुद्धा खूप लवकर येतं. आणि थोडं स्टुडंट्सनी पेशन्स ठेवायला हरकत नाही. आपल्याला इथे असं दिसतंय की मुलांना इमिडिएटली, इन्स्टंटली सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. ते नाही, तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे. काही जणांचं करिअर फुलायला 1-2 वर्ष, काहींना 5 वर्ष, काहींना 10 वर्ष लागू शकतात. पण तुम्ही जे करत आहात त्याच्याने तुम्हाला आनंद मिळतोय का आणि तुम्ही काही त्याच्यात नवीन करू शकता का, ह्या जर 2 गोष्टी होत असतील तर काही हरकत नाही त्या एका करिअरमध्ये राहण्यासाठी. नियोजन करताना ह्या 2-3 गोष्टींचं लक्ष म्हणजे विचार करायला. कारण नियोजन खरंच खूप महत्वाचं आहे. काही वेळेला आपण एखादा बिझनेस किंवा एखाद्या गोष्टीमध्ये करिअर करतो आणि आयुष्याच्या अर्ध्या टप्प्यावर किंवा 10-15 वर्षांनीही त्या करिअरमध्ये आपल्याला नुकसान किंवा काहीही होतं, त्यावेळेला आपल्याकडे अजून क्षमता आहे, आपली ॲबिलिटी काय आहे आणि त्यातून पुन्हा उभं राहण्याची ताकद असली पाहिजे. स्किल महत्वाची आहे. आणि कसं आहे की एक फेलियर, एक अपयश म्हणजे आपण पूर्णपणे अपयशी ठरलो असं नाही. थोडं आपल्याला हेही बघायला पाहिजे की इंट्रोस्पेक्शन करायला की आपण कुठे चुकलो किंवा का चुकलो किंवा कुठे आपला प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे आधी जे सुरुवात करताना आपण एक स्वतःला डेडलाईन, टाइमलाईन दिली पाहिजे की स्वतःला स्थिर स्थावर करण्यासाठी मी एवढं वर्ष देत आहे. हे जर झालं तर आय थिंक मुलांना सहजपणे ज्या कुठल्या फील्डमध्ये आहेत
सहजपणे त्यांना छानपैकी काम करता येईल. अगदी खरं आहे. एक अगदी थोडक्यामध्ये परदेशी शिक्षण घेण्यासाठी जी मुलं जातात त्यांना काय मार्गदर्शन करा? परदेशी मुलं 12वी नंतर किंवा पदवीनंतर जाऊ शकतात. आर्थिक जबाबदारी बाजू एवढी स्ट्रॉंग आहे कारण तिथे आपण खूप पैसे भरून जातो आणि मुलांची मानसिक तयारी किती आहे तिथे एकटं राहण्याची, या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तिथे अभ्यासक्रम भरपूर आहेत, संशोधनाचे पर्याय आणि अपॉर्च्युनिटी संधी भरपूर आहेत. तर त्या अनुषंगाने या सगळ्याचा विचार आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन असणार आहे तिथे. अगदी या सगळ्याचा विचार केला गेला तयारी असेल तर नक्कीच जाऊ शकतो. विषय खूप छान आहे आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. अगदी थोडक्यामध्ये जाताना आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? एक संदेश थोडक्यात. संदेश असाच असेल की करिअर कोणतंही असेल पण आपल्याला एक महत्वाचं करायला पाहिजे की क्षेत्र आपण निर्माण करू शकतो, करिअर आपण निर्माण करू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा की आपण करू शकतो, पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. रिअलिस्टिक असणं गरजेचं आहे की आपली जबाबदारी कशी असणार आहे, ह्याच्यातून आपलं किती आपण स्वतःला आणि समाजाला किंवा ज्या क्षेत्रामध्ये आहोत तिथे आपण अजून काय व्हॅल्यू एडिशन करू शकतो हे गरजेचं आहे. आणि थोडं पेशंटली हँडल करायला पाहिजे. उगाच आताताईपणे की मला हे जमणार नाही, मला इथे मिळालं नाही, किंवा बरीच मुलं असंही करतात की अमुक एक कॉलेजमध्ये नाही मिळालं म्हणून मला कोर्स करायचा नाहीये. तर असं सगळं न करता आपल्याला करिअर करायचं आहे, त्याच्यासाठी लागणारा अभ्यासक्रम तो महत्वाचा आहे. त्याच्यात येणारे अडथळे जे काही चॅलेंजेस आहेत त्याची त्यांना फेस करण्याची ही तयारी हवी. बऱ्याच वेळा असं होतं मुलांची ती तयारी नसते, जी चॅलेंजेस असतात की आपल्याला अजून मी हे विचारच केला नव्हता की असं काहीतरी होणार आहे, पण त्याचीही तयारी ठेवा. म्हणजे आपोआप करिअर्स घडत जातात, निर्माण होतात आणि प्रत्येक व्यक्तीचं करिअर घडतं. फक्त डॉक्टर इंजिनियर नाही पण टीचर्स, नर्सेस, अँकर्सचं पण करिअर आहे आणि ते फुलू शकतं स्वतःच्या हिमतीवर आणि क्षमतेवर. अगदी खरं. खरंच खूप छान तुम्ही सांगितलं की स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या क्षमतेवर प्रत्येक करिअर फुलू शकतं. फक्त डोळे उघडं ठेवून तिकडे पाहिलं पाहिजे आपण. आजचा हा जो कार्यक्रम होता तुम्हाला कसा वाटला? तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook/sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यावर ईमेल आयडी वरूनही पोहोचवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhисayadri@gmail.com. सुचित्राजी, खरंच तुम्ही इथे आलात आणि आज करिअर निवडताना ह्या महत्त्वाच्या एका टप्प्यावर किंवा ह्या महत्त्वाच्या वाटेवर इतकं सुंदर आम्हाला मार्गदर्शन केलं. सगळ्यांनाच, आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना, आम्हाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आपणही भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.